नमस्कार मंडळी, चला पाहूया मजेशीर जोक्स. मन्या मिठाईचं दुकान उघडतो आणि जाहिरात देतो. कामगार पाहिजे, पात्रता मधुमेह असला पाहिजे. मन्या, मावशी या सुरमईमध्ये गाबोली असेल का? मासेवाले, ए बाबा, म्हावरं वजन करून देतात, सोनोग्राफी करून नाही. तर मंडळी, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. मासे विक्रेता, साहेब खेकडे घ्या ना, एकदम ताजे आहेत. मन्या, द्या मग 100 रुपयांची. मासे विक्रेता, पिशवी देऊ का? मन्या, नको, काठी दे एक, हाकत नेतो घरापर्यंत. भरधाव बसचा ड्रायव्हर स्टिअरिंगवर मूठ आपटत म्हणाला, एकही मोठं झाड उरलं नाही या रस्त्यावर. लाजिरवाणी गोष्ट आहे. बसमध्ये बसलेल्या काकूंना भारीच कौतुक वाटलं. त्या म्हणाल्या, अय्या, पर्यावरणाचा किती विचार करता तुम्ही. छान हा. ड्रायव्हर संतापून, पर्यावरण? अहो, बसचा ब्रेक लागत नाहीये नीट. सेल्समन, आमच्या टूथपेस्टमध्ये तुळस, कापूर, निलगिरी, कडुनिंब आणि लवंगही आहे. मन्या, नक्की ब्रश करायचा आहे की तोंडात धुरी घालायची? मन्याने कार घेण्यासाठी कर्ज घेतले. कर्ज फेडता न आल्याने बँकेचे अधिकारी येऊन कार घेऊन गेले. यावर मन्या म्हणाला, मला माहीत नव्हतं, नाहीतर मी लग्नासाठी पण कर्ज घेतलं असतं. भोळा स्वभाव, दुसरं काय. बायको, कशी दिसते मी आज? मन्या, छान दिसत आहेस. बायको, असं नाही, एक शेर म्हणा ना माझ्यासाठी. मन्या, ये जो लग रही हो तुम इतनी प्यारी, इसमें पगार लग जाती है मेरी सारी. मन्या मैदानावर क्रिकेट खेळायला गेलेला असतो. दुपारी घरी परत येताना बायकोला फोन करतो आणि म्हणतो, थोड्याच वेळात घरी पोचतोय, अंघोळीला पाणी ठेव फ्रीजमध्ये. इतकं गरम होतंय, कुणी नुसतं वॉर्म रिगार्ड्स लिहिलं तरी राग येतो. उष्माघातापासून वाचण्यासाठी एक नवीन रेसिपी, एक सोपी पद्धत. साहित्य: 1 वाटी तांदूळ, 1 वाटी मूग डाळ, 1 वाटी मसूर डाळ, 1 वाटी उडीद डाळ, 1 वाटी तूर डाळ, 4 वाट्या ज्वारी, 1 वाटी साबुदाणा, 1 वाटी मोहरी, 2 चमचे ओवा, 1 चमचा खसखस. हे सर्व एकत्र करा आणि निवडत बसा. पण घराबाहेर पडू नका, कारण ऊन प्रचंड आहे. मन्या रोज साखरेचा डबा पाहतो आणि झोपतो. हे बघून बायको विचारते, रोज तुम्ही साखरेचा डबा का चेक करता? मन्या, डॉक्टरांनी मला रोज शुगर चेक करायला सांगितली आहे. तर मंडळी, कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला असाच भरभरून प्रतिसाद राहू द्या. तर आपल्या चॅनलला लाईक करा, खूप जणांमध्ये शेअर करा, जेणेकरून हसण्याचा आनंद सर्वांना मिळेल. आणि हो, सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरायचं नाही. तर भेटूया पुढच्या एका अशाच भन्नाट एपिसोडमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा. धन्यवाद.